नमस्कार. मागील तासिकेला आपण फ्रेंच क्रांतीची राजकीय कारणे आपण पाहिलेली होती. आजच्या तासिकेला आपण 1889मध्ये जी फ्रेंच क्रांती घडून आलेली होती त्याची सामाजिक कारणे आजच्या तासिकेला पाहणार आहोत. या सामाजिक कारणांमध्ये 3 पॉईंट सांगितलेले आहे. नंबर 1, सरंजामदारांचा वर्ग, धर्मगुरूंचा वर्ग आणि सामान्य वर्ग. या 3 वर्गांच्या माध्यमातून आपल्याला जी 1789मध्ये जी फ्रेंच क्रांती घडून आलेली होती याचं सामाजिक कारण समजून येईल. तर यातील पहिला पॉईंट, सरंजामदारांचा वर्ग. राजाची विशेष मर्जी असणारा हा वर्ग होता. कष्टकरी व सामान्य जनतेचे हा सरंजामदार जो वर्ग होता हा शोषण करीत असे. आपल्या अधिकारांचा ते गैरवापर करीत असे. अतिशय चैनी आणि विलासी जीवन या सरंजामदार वर्गातील लोक जीवन व्यतीत करत असे. 1% लोकसंख्या असलेल्या सरंजामदारांकडे 60%पेक्षा जास्त जमिनीचे मालक ते होते. चर्च असेल, लष्कर, प्रशासनात याच वर्गातील मुलांच्या राखीव जागा राहत असे. हा वर्ग आपल्या मुलाच्या शिक्षणाचा व लग्नाचा खर्च सामान्य जनतेकडून वसूल करीत असे. म्हणजे ही सर्व माहिती पाहिल्यानंतर हा जो सरंजामदारांचा वर्ग या ठिकाणी सांगितलेला आहे, तर हा वर्ग किंवा या वर्गातील जे पूर्ण अधिकारी आहेत, लोक आहेत, हे पूर्णतः जे राज्यकर्ते होते यांच्या विशेष मर्जीमधले असणारा हा वर्ग होता. विशेष मर्जी या शब्दाचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीवर राज्यकर्त्यांची विशेष मर्जी असते ते लोक आपल्या मनमानीप्रमाणे वागतात किंवा त्यांच्या जे वर्तन आहे त्यांच्याकडे पूर्णतः त्यांना मोकळीकता असते आणि त्यामुळे अतिशय स्वैरपणे ते सामान्य जनतेसोबत वागत असतात, अन्याय करत असतात, जुलूम करत असतात. या ठिकाणी सांगितलेलं आहे की राज्यकर्ते किंवा शासन यंत्रणेमध्ये जेवढेही खाते होती या सर्व खात्यांवर जे अधिकार पदांच्या जागा होत्या ह्या सर्व जागा या वर्गातील जे लोक आहेत त्यांच्या मुलांकरिता राखून ठेवण्यात येत असे. या मुलांचं म्हणजे सरंजामदार वर्गातील मुलांचं जर शिक्षण करायचं असेल किंवा लग्न करायचं असेल तर यांची वसुलीसुद्धा, जो खर्चाची वसुली आहे तीसुद्धा सामान्य जनतेकडून केली जात असे. म्हणजे या सरंजामदार वर्गातील लोकांना सामान्य जनतेचे जे सुखदुःख आहे यांचे काही घेणे नव्हते आणि यामुळेच सामान्य जनतेमध्ये या वर्गाबद्दल अतिशय असंतोषाची भावनासुद्धा निर्माण झालेली होती. त्यानंतर दुसरा वर्ग या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे धर्मगुरूंचा वर्ग. अर्धभुकेल्या सामान्य जनतेची आध्यात्मिक उन्नती करण्याचे काम धर्मगुरूंकडे होते. धर्मगुरूंना विशेष अधिकारसुद्धा होते. एकूण 6,000 धर्मगुरूची संख्या होती. त्यांचं वार्षिक उत्पन्न 1,75,000 इतके सुद्धा होते. परंतु हे धर्मगुरू अतिशय स्वार्थी होते, चैनी व विलासी होते. चर्चेची संपूर्ण जे चर्च आहे याची संपूर्ण जी मालमत्ता आहे ही धर्मगुरूंच्या ताब्यात होती. फ्रान्समधील 20% जमीन धर्मगुरूंच्या मालकीची होती. सामान्य माणसाकडून टाईथ नावाचा धार्मिक कर वसूल करण्याचे काम ते करीत असे. मूठभर धर्मगुरूचा हा वर्ग सामान्य जनतेचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण या ठिकाणी करत असे. म्हणजेच या ठिकाणी सांगितलेलं आहे की जसं यापूर्वी धर्मगुरूंचा वर्ग पाहण्याच्या अगोदर आपण जो सरंजामदारांचा वर्ग पाहिलेला आहे, ज्या पद्धतीने 1% सरंजामदारांचा जो वर्ग होता यांच्याकडे जवळपास 60%पेक्षा जास्त लोकांची जमिनी होत्या, मालकी हक्क होता. त्याच पद्धतीने या धर्मगुरूंकडे सुद्धा 20% जमिनीचे किंवा धर्मसंस्थेचे ते मालक होते आणि त्यामुळे ते अतिशय स्वार्थी आणि चैनी विलासी जीवन जगत असल्यामुळे जे सामान्य जनता आहे, अर्धभुकेली सामान्य जनता आहे, यांची आध्यात्मिक उन्नती करण्याचं काम या धर्मगुरूंकडे होते. परंतु ते काम सोडून ते या सामान्य जनतेचं मोठ्या प्रमाणामध्ये शोषण करीत असे आणि त्यामुळे या धर्मगुरूंबद्दलसुद्धा जी सामान्य जनता आहे यांच्या मनामध्ये असंतोषाची भावनासुद्धा निर्माण झालेली होती. आणि तिसरा वर्ग सांगितलेला आहे सामान्य वर्ग.
या वर्गामध्ये शेतकरी, मजूर, कारागीर, कामगार वर्ग, उद्योगपती, व्यापारी, शिक्षक, लेखक इत्यादी लोकांचा समावेश या सामान्य वर्गामध्ये होता. सर्वात जास्त बेकार हाल या ठिकाणी शेतकऱ्यांचे होते. अन्याय, जुलूम, सण या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी करावा लागत असे. उत्पन्नामधून 55% कर त्यांना द्यावा लागत असे. वस्तूच्या खरेदीवर अप्रत्यक्ष कर दिला जात होता. सामान्य लोकांना आठवड्यातील 3 दिवस विना वेतन उमरावांच्या शेतात काम करावे लागत असे. उमरावांच्या शिकारीच्या वेळेस पिकांची नासाडी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असे आणि त्यामुळे हा सामान्य वर्ग दुखावला गेलेला होता. म्हणजे एकीकडे धर्मगुरू असेल किंवा सरंजामदारांचा वर्ग असेल, यांचं विलासी किंवा एक चैनीचं जीवन आपल्याला दिसून येते आणि दुसरीकडे गरिबीमध्ये खायला अन्न नाही असा खितपत पडलेला हा सामान्य वर्गसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सामान्य वर्गामध्ये शिक्षक असेल, लेखक असेल, व्यापारी असेल किंवा उद्योगपती असेल, शेतकरी, मजूर, कारागीर, कामगार वर्ग या सर्वांचा समावेश या सामान्य वर्गामध्ये होता. आणि या सामान्य वर्गातील या सर्व लोकांमध्ये सर्वात बेकार हलाखीची परिस्थिती शेतकऱ्यांची होती. कारण त्यांना आठवड्यातील 3 दिवस जो उमराव वर्ग होता, या उमराव वर्गांच्या शेतजमिनीवर कुठल्याही प्रकारची मजुरी न घेता त्यांना काम करावे लागत असे. कामाचा मोबदला त्यांचा शून्य होता. जे उत्पन्न वार्षिक उत्पन्न असेल त्यातील 55% कर त्यांना राज्यकर्त्यांना त्या ठिकाणी द्यावा लागत असे. आणि त्यामुळे या सरंजामदारांचा वर्ग आणि धर्मगुरूचा वर्ग यांच्या अतिशय विरुद्ध असलेला सामान्य वर्ग आणि त्यामुळे सामान्य जनतेमध्ये सरंजामदार आणि धर्मगुरू असेल किंवा उमराव वर्ग असेल, हे सर्व राज्यकर्त्याच्या हाताखाली असलेले वर्ग होते. परंतु राज्यकर्त्यांचं या सरंजामदारांवर, धर्मगुरूंवर किंवा उमरावांवर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नव्हतं आणि त्यामुळे सामान्य लोकांना या सर्व वरील 2 ते 3 वर्गांबद्दल अतिशय असंतोषाची भावना आणि अप्रत्यक्षपणे फ्रेंच राज्यकर्त्यांच्या विरोधात असंतोषाची भावना निर्माण झालेली होती. म्हणजे एकंदरीत या परिस्थितीमुळे जो सामान्य जनता आहे, जो समाज आहे, हा पूर्णतः पोखरून गेलेला होता आणि त्यामुळेच फ्रेंच क्रांती फ्रान्समध्ये घडून आल्याचं आपल्याला दिसून येते. धन्यवाद मित्रांनो. पुढील तासिकेला आपण याच फ्रेंच क्रांतीचे आर्थिक कारणांचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.